नांदेड़ नगर निगम चुनाव के संदर्भ में एक सनसनीखेज घटना सामने आई है। वार्ड नंबर 1 से कांग्रेस उम्मीदवार सारिका भलेराव के पति शिवाजी भलेराव पर अज्ञात लोगों ने हमला कर दिया है। आपको बता दें कि रुमाल बांधे 3 अज्ञात लोगों ने तलवार से शिवाजी भलेराव पर हमला करने की कोशिश की। सौभाग्य से शिवाजी भलेराव बच गए क्योंकि तलवार का हमला चूक गया। हालांकि हमलावर भागते हुए सीसीटीवी कैमरों में कैद हो गए। इस घटना के बाद इलाके में हलचल मच गई है और नांदेड़ पुलिस मौके पर पहुंचकर जांच शुरू कर चुकी है। चुनाव की पूर्व संध्या पर हुई इस घटना से राजनीतिक माहौल और गर्मा सकता है और नांदेड़ पुलिस मामले की गहन जांच कर रही है। काय नाव आहे, कुठल्या पक्षाकडून आपण नेमकी काय घटना घडली? मी शिवाजी भालेराव, माझी पत्नी सारिका उभं टाकलेली आहे। तरोड्यामधून आम्ही प्रभाग क्रमांक 1 चे आहोत, वंचित काँग्रेसचे उमेदवार आहोत। अचानक प्रचार संपला येऊन बसलो। बसल्याच्या नंतर अचानक 3 मोटरसायकलवर हत्यार घेऊन तलवारी होत्या। एक गाड्या त्यानं एकदम आल्या तलवार मारा गेले। मी डिफेन्स मध्ये खुर्ची गेली, खुर्ची तुटली, तलवार कंप्लीट माझ्या मानावर बसू लागली। पडून मी अशी खुर्ची आडवी केली। मग नंतर काही जण पळत आले, मला वाचवलं। त्यांच्या चप्पल बुटी तर पडलं। कसा उभं टाक हे करतोस, उद्या प्रचाराला कसा निघतोस, तुझा बियाणी करून टाकू म्हणून मला म्हणले साहेब। सीसीटीव्ही फुटेज मध्ये तलवारी दिसायला, त्यांच्या सर्व दिसायले। कसं तू उद्या मतदान करतो निघतोस बाहेर, लय भाषणे ठोकायला हे करतोस म्हणून तुझा करता कांड म्हणून म्हणले। कृपया मला प्रशासनावर, पोलीस प्रशासनावर पूर्ण भरोसा आहे। आमच्या गरीब उमेदवाराला आम्हाला न्याय द्या। मीडियाला एक विनंती आहे की मी कार्यकर्ता आहे, प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये जाऊन जाणार माणूस आहे। समाजासाठी सगळ्याला कुठल्याही वेळेवर जातो, मात्र माझ्यासोबत असं मला वाटलं ना एकदम, जर खुर्ची जरी आडून केलं नसतं माझी मुंडी उडाली असती साहेब। काय व्यक्तिगत कारण आहे? काही नाही, शंका आहे तुम्हाला? कोणावर काय शंका म्हणावं साहेब? काही मला काय नाही, मला तोंडाला परणे होते, कसं बोलू साहेब? आणि पूर्ण क्रिमिनलच वातावरण झाले साहेब। हे लोकशाही राहील ना साहेब? कसं इलेक्शन चाललं काय बघालो? आम्हाला न्याय द्या, मीडियाला न्याय एक विनंती आहे। खरोखर इथली गुंडागर्दी बद्दल मला खरंच या प्रकाराबद्दल काय आपण तक्रार वगैरे केली आहे? नाही, आता मी काय म्हणलं बाबा, मी जातो, तक्रार करायला तयार आहे। पोलीसवाले मला म्हणले इथून तुम्ही चला, पण समाज सर्व लोक म्हणत आहेत डॉग स्पॉट आणणार, पहिल्या आरोपीला पकडल्याशिवाय तुम्ही करत नाही। इथं आरोपी तर आपल्या समोर 15 मिनिट झालं, पण अजून इथं कुठलीच मजा झाली नाही। माणूस मेल्याच्या नंतर येणार आहेत का डॉग स्पॉट आणि नंतर हे करायला? हेच आरोपीला इथून काय खोटे अफवा पकडलं हे झालं असं बोलत आहे, मात्र काहीच हे नाही। त्याचं फुटेज आहे, 3-4 फुटेज मध्ये आलं। फुटेज मध्ये तलवारी दिसायला साहेब। काय तुम्ही मी 112 नंबरवर कॉल केला। आमच्या पक्षाचे नेते रामदास पाटील आमचे यांना फोन केला, त्यांना बोललो, खासदार साहेबांकडे हे केलं। पोलिसांनी काय सांगितलं? पोलिसांनी काय फुटेज मागितलं आणि ठाण्यावर चला म्हणले। मी जाऊ लागलो, लोक पब्लिक जाऊ देत नाही साहेब। इथं पहिलं स्पॉटवर डॉग स्पॉट आणा आणि त्याचा पाठलाग करा, असे विनंती आहे साहेब सर्व। कारण का दिवसा ढवळ्या जर असा हमला होत असेल एका उमेदवारावर तर सर्वसामान्य पब्लिक किती दहशत मध्ये याच्यात जगत आहे। तक्रार देणार आहेत तुम्ही? कसं देणार आहे साहेब? मला पोलीस प्रशासनावर भरोसा आहे, मला संरक्षण पाहिजे। आणि उमेदवारावर हल्ला झालाय, नेमकी काय घटना घडली आहे, आपण पाहणी केली? आज नांदेड वाघाळा महानगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना आणि काही तासावर मतदान शिल्लक असताना आमच्या प्रभाग 1 मधील जे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत सविता भालेराव, सारिका भालेराव यांचे पती जे आहेत शिवाजी भालेराव, यांच्यावर अज्ञात काही गुंड्यांनी जवळपास 3 गाड्यावर 6 जण आले होते। तलवारीनं हमला करण्याचा प्रयत्न केला। त्या गल्लीमध्ये ते आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत असताना प्लास्टिकची खुर्ची घेऊन त्यांनी बचाव केल्यामुळे आज ते बालवाले या ठिकाणी बचावलेले आहेत। मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की अशा प्रकारचं जर राजकारण आणि अशा प्रकारचं वृत्ती काही लोकांमध्ये असेल तर ह्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि निश्चितच याच्यावर लवकरात लवकर कडी कारवाई झाली पाहिजे आणि या कुटुंबाला संरक्षणही मतदानापर्यंत मिळालं पाहिजे अशी मी मागणी करतो। नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वृत्तीचे लोक झालेले आहेत, त्यामुळे क्राईम वाढत आहे असं वाटतं। निश्चितच अशा प्रकारचे गुन्हेगारीचे वृत्तीचे लोक या ठिकाणी फिरताना दिसत आहेत, त्याच्यावरही लवकर आवर घातला पाहिजे आणि अशा लोकांना वेळीच आपण जर अटक केली
तर योग्य मेसेज सर्व शहरामध्ये या ठिकाणी जाईल. ही घटना पॉलिटिकल इंटेन्शन मधून झालेली आहे का वैयक्तिक आहे, नेमकं काय? नाही, आता नेमकं बघावं लागेल की घटना कोणत्या इंटिमेशन मधून झालेली आहे, नेमकं पॉलिटिकल आहे का नेमकं. पण मला तर वाटते की ही घटना पॉलिटिकल ह्याच्यामधूनच झालेली आहे. कारण इथले जे उमेदवार आहेत आमचे काँग्रेस पक्षाचे सर्व चारीचे चारी, तर अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद इथले लोक देताना दिसत आहेत. त्यामुळं मला वाटतं की हे जे कृत्य झालेले आहे ते पॉलिटिकल याच्या हेतूनच झालेलं आहे असं मला म्हणायचं. नाही, आता त्यांना नेमकं कोणाला टार्गेट करायचं होतं माहित नाही. कदाचित शिवाजी इथं सापडला असेल, त्यांना हेतू असू शकतो की 4 उमेदवारापैकी कोणावर ते टार्गेट करू शकतो. संशय कुणावर आहे आपला, कुठल्या नेमकं नाही संशय असं पक्ष बनवून सांगता येणार नाही. पण ह्याच्या मागे SP साहेबांना मी आत्ताच बोललोय, त्यांनी मला सांगितलं की ह्याच्यावर लवकर तपास करून लवकरात लवकर कारवाई या ठिकाणी करण्यात येईल.